शिवगाठी। एक मिनिट। हा बोल शेखर। अरे बोल काय बोल आदित्य, तू अजून ऑफिसला उगवला नाहीयेस, याचा अर्थ तू आजही दांडी मारतोस की काय? अरे यार शेखर, तू प्लीज काय सांगूच नकोस आदित्य। अरे आपल्या नव्या डीलच्या फायनान्शियल टर्म फायनल करण्याचं काम चालू आहे, लक्षात आहे ना तुझ्या? अरे तू मला सांगतोयस मीच क्रॅक केलंय ते डील, आणि तरी तुला आताच्या कामाचं महत्व कळत नाही। आदित्य प्लीज अशा दांड्या नको मारत जाऊ। अरे मी काय मजा मारायला नाही मारलीये दांडी, कामच तसं महत्वाचं होतं म्हणून मारली। आणि तू कशाला टेन्शन घेतोयस? अय्यर आहे ना, तो माझं सगळं काम पूर्ण करेल, मला कॉन्फिडन्स आहे त्याच्या बाबतीत। मला माहिती आहे आदित्य, तो तुझा जिवलग मित्र आहे, पण शेवटी तुझा टच तो तुझाच टच ना। झालं माझं कौतुक, ठेव फोन। बरं अय्यरला सांग सगळं काम पूर्ण करायला, ओके? आणि हो तुम्ही दोघं येताय ना घरी गणपतीला? हो हो येतोय ना, मोदक आवडतात ना तुझ्या अय्यरला। बरं बरं ठीक आहे, चल मी ठेवतो आता, ओके? चल बाय। या बाय। अय्या ग, घरात एकटे असशील तर उगाच भलते सलते विचार करत बसशील, चल ना घरी। आई तुम्ही खरंच चला घरी प्लीज जावई बापू, नका आग्रह करू, मी घरीच जाते। बरं ठीक आहे ठीक आहे, आम्ही दोघे येतो तुझ्या बरोबर घरी, ठीक आहे? घरी चल, थोडं खाऊन घे, आराम कर, आणि आपण नको काळजी करूया, सगळं व्यवस्थित होईल। हा चल आपण रिक्षाने जाऊया, आदित्य बाईकने आहे। हा तुम्हाला ऑफिस असेल ना? नाही, ऑफिस मधूनच फोन होता, मी सांगितलं त्यांना मी आज येत नाही। तुम्ही व्हा पुढे, मी आलोच। चला। काय रे, काही पत्ता लागला का सुरेश रावांचा? नाही, पण आम्ही फोटो आणि डिटेल्स देऊन आलो पोलीस स्टेशन मध्ये, बघूया। मला तरी वाटतं की त्यांचं डोकं शांत झाल्यावर ते स्वतःच परत येतील। मलाही तसंच वाटतंय। नाही म्हणजे त्यांचा स्वभाव बघता ते असंच करतील। अगं पण आईला का नाही घेऊन आलीस तू इकडे? मी तुम्हाला सांगून पाठवलं होतं की माधवीताईने इथेच घेऊन या म्हणून। अहो ती नाही तयार झाली माई, म्हणाली तिथेच राहते। आधीच तुम्हा सगळ्यांना खूप त्रास दिलाय, त्यात आणखी भर नको म्हणून। अगं त्रास कसला आलाय त्यात? आणि अशा परिस्थितीत त्यांनी तिथे एकटीनं राहायचं का? भीती वाटते। नाही, माझाच मूर्खपणा झाला। मला माहिती आहे बाबांचा स्वभाव कसा आहे, तरी आबोला धरला मी त्यांच्याशी, आणि तेच कारण झालं त्यांच्या जाण्याचं। मेघना प्लीज गिल्टी वाटून घेऊ नको। बाबा जर परत नाही ना आले तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार। मेघना अगं जरा बघ बघ कोणाचा आहे फोन। दादा, हा बोल दादा। काय रे, काही कळलं का? तुम्ही पोलीस स्टेशनला गेला होतात ना, काही तपास? नाही अजून तरी काही नाही, पण आम्ही फोटो आणि डिटेल्स देऊन आलो पोलीस स्टेशन मध्ये, तरी पण नियमाप्रमाणे 48 तास थांबावं लागेल। सो लेट्स सी। पण तुम्ही माधवी त्यांना आणायला जाणार होतात ना, ते आलाय का आपल्या घरी? नाही, आम्ही सांगितलं त्यांना पण त्या नाही आल्या। अच्छा, बरं मेघना कशी आहे? ठीक आहे, पण तिला असं वाटतंय की हे सगळं तिच्यामुळेच झालंय, सो ही गोष्ट खूप मनाला लावून घेतली आहे तिने। ठीक आहे, तू सांभाळ तिला, मी बघतो काय करायचं ते। आणि रात्री भेटूया, काळजी करू नको, ओके? बाय बाय। मी जरा रागावले तुमच्यावर तर लगेच निघून जायचं का हो बाबा?
मेघना, बाळा, नको काळजी करूस. येतील का ते लवकरच घरी. त्यांचा स्वभाव तर आपल्याला माहिती आहे ना. कुठल्या ना कुठल्या आश्रमात गेल्याशिवाय त्यांना चैन म्हणून पडणार नाही. आपल्याला आवडत नसलं म्हणून काय झालं, त्यांना आवडतं ना, मग झालं तर. पण अहो माई, तसे ते जातातच आश्रमात. अगदी 2-2, 3-3 महिने जातात. पण मी घर सोडून जातोय अशी चिठ्ठी नव्हती हो ठेवली त्यांनी कधीच. यावेळी जरा एकूणच जास्त अस्वस्थ झाले होते नाही ते. माझं चुकलं माहिती. एक तर मी अबोला धरला त्यांच्याशी आणि त्यांच्याशी बोलणारच नाही असं जग जाहीर करून टाकलं. तेच लागलं असणार आहे बहुतेक त्यांना. अगं पण ते इतकी टोकाची भूमिका घेतील याची कल्पना तुला तरी होती का, नव्हती की नाही. आणि ते जे काही वागले त्याला उत्तर द्यायचं म्हणून तू अशी वागलीस की नाही. ते घर सोडून गेले ह्याला तू स्वतःला दोषी नको ठरवूस बाळा. प्रयत्न करते. ह्या फोटो सारखंच त्यांचं हसू आपल्याला कैद करून ठेवता आलं असतं तर किती बरं झालं असतं नाही ग. आईची काळजी वाटते ना. बघते मी त्यांना पुन्हा एकदा फोन करून. त्या इथे आल्या तर सगळ्यांच्याच दृष्टीने बरं पडेल नाही ग. करते मी फोन. रडू नकोस आता. काय आदित्य, यंदा तुझ्या ऑफिस मधून गणपतीच्या दर्शनासाठी कोण कोण येणार आहे? म्हणजे आपली ठरलेली जोडगोळी तर असेलच ना. हो म्हणजे काय, अय्यर आणि शेखर. अय्यरला तर फार आहे आपल्या गणपतीचं. हो, त्याला तुला सांगू का, उकडीचे मोदक जास्त आवडतात. म्हणून मी आणि माई मोदक करताना त्याच्या नावचे 5-6 करूनच ठेवतो. तेवढ्यासाठीच म्हणे त्याला मराठी मुलीशी लग्न करायचं. हो, धन्य बाबा तो. आणि त्याची अशी समजूत आहे की मराठी मुली दिसायलाही फार गोड असतात आणि संसार पण फार छान करतात. पण ही समजूत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोणी काहीही सांगतं आणि हा वेडा विश्वास ठेवतो. मग तू कशाला रे मराठी मुलीशी लग्न केलंस? मी ते दादाने केलं म्हणून. तुला ना अर्चू फटकून काढते तेच बरोबर आहे. काय ग, काय झालं? काही नाही रे, असंच विचारायला मनात. म्हणजे आपल्याला माहिती असतं ना की आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आई बाबांसाठी लहानच आहोत. तर मला असं वाटतं ना की आपल्याला कधी आपले आई बाबा रागवले किंवा ते कमी जास्त बोलले तर मला असं वाटतं की आपण मनात राग धरून ठेवू नये. म्हणजे आपण ना समजून घेतलं पाहिजे त्यांना. त्यांचाही काहीतरी एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो ना रे. मेघनाने तिच्या बाबांशी अबोला धरला त्याच्यावरून बोलतेस का? नाही म्हणजे अगदीच तसं काही नाहीये, पण जरा आई बाबांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला ना तर मला असं वाटलं की समजून घेतलं पाहिजे आपण आई बाबांना. मेघना, तुला सांगतो संजीवनी, काय एक एक लोक भन्नाट कल्पना लढवतात ना. त्या इको फ्रेंडली गणपती उत्सवाच्या स्पर्धेमध्ये काय लोकांनी एक एक कल्पना, वा 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 वा. आम्ही तर असा विचार करतोय या स्पर्धेतल्या सगळ्यांना एकत्र आणून आपल्या परिसरातल्या पर्यावरणाची काय ग, काय सुरेश रावांचा विचार करतेस का? होय हो, खरोखर कधी कधी ना काही काही माणसं अशी का वागतात ना तेच कळत नाही. लहान आहेत का आता? त्यांच्यापेक्षा ना मला मेघनाच जास्त मॅच्युअर वाटायला लागली आता.
नाही, आपण मारे सांगतो लहानांना मोठ्यांचा मान ठेवावा, पण मोठ्यांनी पण तसं वागायला लागतं ना. काय बोलायचं आता. हे असल्या अस्थिर आणि लहरी माणसाकडनं काय अपेक्षा करणार. नाही, आपण म्हणतो ते कुठल्या तरी भोंदू बाबाच्या मागे लागलेत. माझं तर असं मत आहे ते स्वतःच एक भोंदू बाबा आहेत. पदरी पडलं आणि पवित्र झालं म्हणायचं, दुसरं काय. मग काय, ती पोर पार कोमेजून गेली हो. आत्ता कुठे सगळ्यातून बाहेर पडते ना पडते, तो ह्यांनी नवीनच उद्योग करून ठेवलाय आणि तिला असं वाटतं हे सगळं तिच्यामुळेच घडलंय. अरे बा, नाही तिला मात्र समजावायला हवं. हो ना, त्या माधवी ते सुद्धा बिचाऱ्या एकट्या पडल्यात हो. मी तर विचार करत होते त्यांना सरळ इकडेच बोलवून घ्यावं. मेघना बोलली ना त्यांच्याशी. हो, पण त्या ऐकायलाच तयार नाही आहेत, म्हणून तिला म्हणलं मीच बोलून घेते त्यांच्याशी. नाही, पण फोनवर बोलू नकोस. अशा गोष्टी प्रत्यक्ष भेटून बोलायला हव्या. हो, तुम्ही म्हणता तेही बरोबरच आहे. नाही, मी प्रत्यक्ष जाऊनच भेटते त्यांना. तुम्ही येताय का माझ्या बरोबर? नाही, चल. नाही, प्रसंग असा आहे की जायलाच हवं. चल. हो चला, आधी आदित्य आणि मेघनाच्या कानावर घालूया ही गोष्ट. हा, आदित्य येऊ का रे? नाना, काय झालं, तुम्ही दोघेही आलात एकदम? अरे नाही नाही, काय झालं काय नाही. आम्ही तुम्हाला सांगायला आलो की आम्ही दोघं मेघनाच्या घरी जातोय माधवी त्यांना भेटायला. माई, हो अगं, मगाशी मी म्हंटल तुला मी फोन करते आईला, पण नानांचं म्हणणं पडलं की फोन करण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी बोललं तर जास्त बरं पडेल. आणि अगं अशा परिस्थितीत त्यांना तिथे असं एकटीला ठेवणं योग्यही वाटत नाही. नाना, तुम्ही नाही का हो शोधून काढू शकणार बाबांना? आपण प्रयत्न करतोय ना बाळा. हे बघ, काळजी करू नकोस. ते जसं स्वतः गेलेत ना तसेच स्वतःच परत येतील. ज्या तिरमिरीत गेलेत ना त्याच तिरमिरीत परतही येतील. काळजी करू नको. आम्ही येतो जाऊन. हो. हे बघ मेघना, माधवी ताई जर इथे आल्या ना तर सगळ्यांचीच काळजी मिटेल, पण नाही आल्या तर यानं त्या मार्गानं त्यांना धीर देणं आपलं काम आहे की नाही. नको काळजी करूस. आम्ही फक्त तुमच्या कानावर घालायला आलो की आम्ही तिकडे जाऊन येतो. कपडे बदलून आम्ही लगेच निघतोच जातो. आराम करतो. चल. आम्ही मला ना त्या माधवी ताईंचं फारच वाईट वाटतंय रे. कोण माधवी ताई? अरे असं काय करतोस? माधवी ताई म्हणजे मेघनाच्या आई. हा, मेघनाची आई. तू एकदम माधवी ताई म्हणालीस, माझ्या लक्षात नाही आलं. काय झालं त्यांचं? आम्ही तुझं ना कधी कधी माझ्या बोलण्याकडे लक्षच नसतं. ऐकतोय ना, सांग ना आता. अरे ती बाबाजी घर सोडून गेल्याचं प्रकरण नाही का चाललं? काय प्रकाश पडतोय का डोक्यात? काही होऊ शकत नाही का त्या बाबाजींचं? त्या मेघनाच्या आईचं त्याहून काही होऊ शकत नाही. मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आहे दोघांचे. काय बोलतोस आम्ही? अरे मेघनाचे आई बाबा आहेत ते, आदित्यचे सासू सासरे. कोणी ऐकलं तर? कोणी ऐकलं ना तर काही म्हणणार नाही. आणि मी जे बोलतोय ना ते खरं बोलतोय, सत्य आहे त्याच्यामध्ये. फरक एवढाच नाही विजय की बाकी कोणी बोलत नाही, मी बोलतोय. बाबाजी आपल्या सतत हवेमध्ये पतंग उडवतात आणि त्या मेघनाच्या मागे रेळ धरून उभे आहेत. बुंग 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 चालू आहे आपलं सतत. ते आपल्या बदलतात पतंग. नाही तर काय. पण मला सांग, नाना माईंनी 4 ते 5 वेळा पतंग खाली येण्याचा प्रयत्न केला होता की नाही? आला खाली, तेवढ्या पुरता. पुढे काय चालूच आहे. हो ना, आणि आता तर घरच सोडून निघून गेले. काही होऊ शकत नाही विजय. संसारामध्ये अडकणारा माणूस आहे तो. पैसा आणि अडकणं अतिशय प्रिय आहे त्या माणसाला. ते सर्वसंग परित्यागवाले असतात ना, त्यातला अजिबात नाही तो माणूस. हो ना, आणि आता ही मेघनावर रागावून निघून गेलेत. मग म्हणजे राग लोभ वगैरे सगळं आहेच आहे. म्हणतोय मी. आणि मला वाईट फक्त एवढंच वाटतं ना रे, त्यांच्या अशा वागण्याचा मेघना आणि तिच्या आईला किती त्रास होत असेल. तुला खरं सांगू का, त्या मेघनाच्या आईने ना सुखात राहावा. जाचातून सुटल्या त्या माणसाच्या. अमित, माझ्या पुढे बोललायस हे ठीक आहे, बाहेर प्लीज कोणापुढे बोलू नकोस असं. विजय, तेवढं कळतं ना मला. का बोलू बाहेर जाऊन? थांब जरा आलो. बरं, तुला चहा करून आणून देऊ हो, का? आण पटकन, थोडं आण. चला येतो आम्ही. मेघना, तू नको ग काळजी करूस. अगदी ते आल्या नाही तरी सुद्धा 2-4 तास आमच्यावर बरे जातील की नाही त्यांचे. हो माई. चला येतो आम्ही. चला आदित्य.
आईना नक्कीच खूप बरं वाटेल नानामाईंना बघून. हो, पण आई इकडे यायला नाही तयार होणार. हो, मलाही तसंच वाटतंय. त्यांना खूप संकोच वाटत असेल. आधी हा दादा. काही कळलं का रे? नाही दादा, अजून तरी काही नाही. अरे नानामाई आत्ताच गेले मेघनाच्या आईकडे. गेले? मग मला का नाही सांगितलं? मी गेलो असतो ना गाडी घेऊन. अरे माझ्या लक्षातच नाही आलं. नाही, आणि एका अर्थी बरं झालं. कदाचित माझ्यासमोर माधवी त्यांना ऑकवर्ड वाटलं असतं. फार सहन करावं लागतं ना रे त्यांना. माझ्यामुळे मेघना हर्ट झाली. अरे दादा, हर्ट नाही झाली ती, पण तिने हेल्पलेस फील करते. घटना जशी घडली की प्रत्येकाच्या मनात मेघनाच्या आईला जे सहन करावं लागते तिच्या बाबांमुळे त्याचाच विचार येतोय. इतके दिवस कसं जुळवून घेतलं त्यांनी मला काही कळत नाहीये. या अशा तडजोडीच्या नात्याला काही अर्थ असतो का दादा? खरंय, पण आधी ना असे कित्येक नवरा बायको असतात जे असतं तडजोडीचं नातं जगत असतात. पर्याय नसतो म्हणून निभावत असतात. आणि शेवटी मुलं हा फॅक्टर असतोच ना रे. मुलांसाठी एकत्र राहावंच लागतं, संसार करावा लागतो. मला असं वाटतं की माधवीताई सुद्धा ना मेघनाकडे बघूनच गप्प बसले असणार. बरोबर आहे तुझं. मुलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर आपल्या आई बाबांनी वेगळं होणं ही गोष्ट क्लेशकारकच असते त्यांच्यासाठी. आणि मुलांना ना फक्त आईवडिलांचं प्रेम नको असतं, तर आईवडिलांचं आपापसातलं प्रेम हा मुलांसाठी ना खूप आधार असतो रे. दादा, आपण खरंच लकी आहोत ना या बाबतीत. खरंच खरंच आधी आपण खूप लकी आहोत रे. नानामाईंच्या रूपाने ना आपल्याला कवच कुंडल मिळाली. लहानपणी ना कधी या गोष्टींचं महत्व कळलं नाही, पण आज जाणवत आहे. आज या जगामध्ये चांगल्या वाईट गोष्टींचं डील करताना त्याची जाणीव होते, त्या गोष्टींची किंमत कळते. ज्या लहान सहान बारीक सारीक गोष्टी ज्या नानामाईंनी आपल्यामध्ये रुजवल्या ना, खरंच त्या फार अमूल्य गोष्टी आहेत रे. आणि मला विशेष काय वाटतं माहिती दादा, नानामाईंनी कधीच कोरडा उपदेश नाही केला. त्यांनी त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या कृतीतून आपल्याला सांगितलं त्यांना जे सांगायचं होतं ते. आधी तुला आठवतंय का रे, लहान होतास तू? प्यार हुआ इकरार हुआ, तेच ना? तेच. तू, मी आणि अर्चू आपल्या तिघांना नाना फिरायला घेऊन जायचे. आपल्या या गल्लीच्या टोकाला वाड्या संपल्या की शेतं सुरू व्हायची, आणि तिथून एक वाट मग पुढे टेकडीवर जायची. त्या टेकडीवर दर शनिवारी संध्याकाळी नाना आणि माई आपल्याला तिघांना फिरायला घेऊन जायचे. अजूनही सगळं रे डोळ्यासमोर, सगळं स्पष्ट दिसतंय. नाना आणि माई ना असे छान प्रेमानं गप्पा मारत चाललेले असायचे, आणि आपण तिघे जण वारा पिऊन त्या बांधावरनं हुंदडत असायचो. तेव्हा नाही कळलं, पण आत्ता कळतंय. त्यांच्या त्या प्रेमानं गप्पा मारणाऱ्या देहबोलीची आदित्य ती देहबोली आपल्याला सांगायची की आम्ही सुखात आहोत, आणि त्यांचं ते सुख आपल्यापर्यंत पोहोचायचं. आणि मग एका शनिवारी
टेकडीवरून परत येताना सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि त्याचबरोबर जोराचा पाऊस पण यायला लागला. नानांकडे एकच मोठी छत्री होती. त्यांनी घाईघाईने ती उघडली. तू, मी, अर्जू, नाना, माई, पण एवढे सगळेजण त्या छत्रीमध्ये कसे मावणार होतो? आम्ही फार लहान नव्हतो, तरी पण माईने अर्जूला आणि नानांनी मला कडेवर घेऊन आपल्याला तिघांना त्या छत्रीत घेतलं. जणू त्यांना सांगायचं होतं की संकट आलं तरी आम्ही आहोत, आणि संकटाच्या वेळी एकत्र असलं की बचाव होतो. हे न सांगता कळलं ना आपल्याला. आपण भिजतच होतो, पण सगळे एकमेकांना ना बिलगून होतो. पाऊस एन्जॉय करत होतो, पावसांच्या सरींनी आपण शहारत होतो, पण ती एक आश्वासक ऊब होती. आणि मग एकदम नाना गायला लागले. हम ना रहेंगे तुम ना रहेंगे, फिर भी रहेगी निशानियां. आधी माझ्या मनात नानांबद्दलचे प्रेम आहे, जो आदर आहे, तो मी माझ्या मुलांच्या मनात निर्माण करू शकेन.